शोषणीय झालेली आहे. अनेक दिवस स्वतःला अयोग्य आणि कनिष्ठ समजल्यामुळे नैतिक दृष्ट्या आपण आपल्यातील आत्मबळ आणि स्वाभिमान हरवत चाललेलो आहोत. कुठले मूलभूत हक्क नाहीत, ना शाळेत जाता येत, अहो साधं सार्वजनिक विहिरीवर पाणी भरता येत नाही, रस्त्यावर चालता येत नाही, वाहनांचा वापर करता येत नाही. बहिष्कृत वर्गामध्ये नैसर्गिक गुणांची कमी नाही हे सर्वांना मान्य आहे, पण तरीही त्यांचा विकास होत नाही. याचं मूळ कारण म्हणजे त्यांना परिस्थिती अनुकूल नाही. आता परिस्थिती अनुकूल करून घेण्यासाठी अनेक उपाय सुचवले जातात, पण आपण राजकीय सामर्थ्य संपादिले पाहिजे. जातवार प्रतिनिधी मिळाल्याशिवाय राजकीय सामर्थ्य आपल्या हाती येणार नाही हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणूनच यासाठी काही योजना राबवायला हव्यात आणि काही ठरावही पास करायला हवेत. आणि